दौंडजवळच्या चौफुला कला केंद्रामध्ये एका राजकीय नेत्याच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। कला केंद्रामध्ये डान्स सुरू असताना हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते। गोळीबारामध्ये नृत्य करणारी तरुणीही जखमी झाल्याचं समोर येत आहे। पुण्यातील यवत पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे। तर चौफुल्यामध्ये कला केंद्रामध्ये हा राजकीय नेत्याच्या भावाकडून गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे। यामध्ये डान्स करणारी एक तरुणी जखमी झाल्याचं देखील कळत आहे। कला केंद्रामध्ये डान्स सुरू असतानाच ही गोळीबाराची घटना घडली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत। योगेश, काय अधिक माहिती? योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, चौफुल्यातील कला केंद्रामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। गोळीबार झालाय, नेमकं काय घडलंय? दौंड तालुक्यातील येवत जवळ 3 कला केंद्र आहेत आणि या 3 कला केंद्रांपैकी एका कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आलेली आहे। पोलीस देखील या घटनेसंदर्भात आता माहिती गोळा करतायत, पुरावे गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे। पोलिसांकडे देखील अद्यापर्यंत ही माहिती स्पष्ट होऊ शकली नाही की नेमकं कुठल्या कला केंद्रामध्ये गोळीबार झालेला आहे आणि रात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते आणि या कला केंद्रातलं जे CCTV फुटेज आहे ते देखील आता यवत पोलिसांकडून गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार या कला केंद्रातील एक तरुणी या गोळीबारामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। नेमकं हे कला केंद्र कुठलं आहे ते अद्यापर्यंत माहिती समजू शकलेली नाही आहे। मात्र या गोळीबारामध्ये एका राजकीय बड्या नेत्याचा भावाचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते। त्या राजकीय नेत्याचं नाव अद्यापर्यंत स्पष्ट होऊ शकलं नाही आहे। मात्र स्थानिक आमदार असल्याचं देखील बोललं जातं, त्यांचे बंधू यामध्ये सहभागी असल्याचं बोललं जात आहे। त्या दृष्टिकोनातून दौंड पोलिसांचा तपास देखील सध्या सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि एक धक्कादायक घटना म्हणता येईल। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर असू दे किंवा पुणे ग्रामीण असू दे, यामध्ये ज्या पद्धतीने गोळीबाराच्या घटना असू दे किंवा तोडफोडीच्या घटना या सातत्याने होताना पाहायला मिळतात, त्यातीलच ही घटना आहे। ज्या पद्धतीने येवत आणि चौफुला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कला केंद्र आहेत आणि याच कला केंद्रामध्ये हा गोळीबार झालेला आहे। गोळीबार ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणचे जे काही तपास आहे, पोलीस देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि तपास हा वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळते। जे कला केंद्राचे मालक आहेत ते देखील अद्यापर्यंत या संदर्भातली माहिती देताना दिसून येत नाहीये। त्यांच्याकडून देखील अद्यापर्यंत स्पष्टता येताना पाहायला मिळत नाहीये। पण जी माहिती आत्ता आपल्या हाती आलेली आहे त्यानुसार एका कला केंद्रामध्ये रात्रीच्या सुमारास गोळीबार झाला।